अकोल्यात ॲडव्होकेट बी.के. गांधी यांच्या 50 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीच्या निमित्तानं सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपले विचार मांडले। ॲडव्होकेट बी.के. गांधी हे केवळ एक व्यक्तिमत्व नसून एक संस्था आहे। त्यांच्या न्याय क्षेत्रातील योगदानामुळे अनेक नवोदित वकील घडले असून त्यांचे शिष्य आज जिल्हा व सत्र न्यायालयापासून ते विविध उच्च न्यायालयांच्या खंडपीठांवर न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहे। त्यामुळे आपण एका व्यक्तीचा नव्हे तर एका संस्थेचा गौरव करत आहोत, असे गौरवोद्गार सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काढले। या सोहळ्यास मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठातले न्यायमूर्ती अनिल किलोर, उर्मिला जोशी फाळके, प्रवीण पाटील यांच्यासह माजी न्यायमूर्ती A.I.S. चिमा आणि संजय मेहरे उपस्थित होते। तसंच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कमरे, अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अजय वाघमारे, ॲडव्होकेट गिरीश देशपांडे, ॲडव्होकेट मोतीसिंग मोहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर आणि अमोल मिटकरी यांचीही विशेष उपस्थिती लाभली। या प्रसंगी बोलताना भूषण गवई यांनी ॲडव्होकेट बी.के. गांधी यांच्या कार्याची परंपरा, त्यांनी घडवलेले शिष्य आणि न्यायसेवेतील शिस्त हीच त्यांच्या यशस्वी वाटचालीची खरी ओळख असल्याचं नमूद केलं।